अजिबात तिखट, हळद, तेल न घालता तयार केलेली अख्ख्या लिंबूची ही निमकी. तर ही जी निमकी आहे याच्यासाठी हे जे मसाले दिसतात आहे तुम्हाला, हे सगळे मसाले घेतलेले आहेत आपण. आणि लिंबूला काप द्यायचे आहेत, म्हणजे 4 फोडी त्याच्या करायच्या नाही आहेत, तर 4 काप द्यायचे आहेत फक्त. आणि खालून ते पूर्ण कापल्या जाणार नाही आहे, खालून तसंच राहणार आहे ते. तर असे काप, म्हणजे ज्याप्रमाणे आपण मसाल्यासाठी वांगी कापतो त्याप्रमाणे आपल्याला करायचे मसाला वांग्यासाठी, त्याप्रमाणे आपल्याला हे लिंबू कट करून घ्यायचे आहेत. तर मसाले मी सगळे भाजून घेतलेले आहेत आणि आता ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेतो आहे. आणि त्यानंतर आपण एक एक पावडर टाकणार आहोत. तर ही आहे आपली लौंग पावडर झाली आहे, सुंठ पावडर झालेली आहे, जिरं पावडर झालेली आहे, मिरे पावडर झालेली आहे, जिरं पावडर झालेली आहे, काळं मीठ घालून घेतो आहे आपण, सेंधव मीठ घालत आहे आणि त्यानंतर आता साधं मीठसुद्धा घालतो आहे. आणि हे सगळं आता मिक्स करणार आहोत. कलमी पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता जे आपण लिंबू कापून ठेवलेले आहेत त्यामध्ये आपण एक 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 असा हे भरत जाणार आहोत. ज्याप्रमाणे आपण मसाल्याच्या वांगी भरतो त्याप्रमाणेच आपल्याला या 4ही पाकांमध्ये हा जो तयार केलेला मसाला आहे तो भरायचा आहे. जर का तुम्हाला ही रेसिपी डिटेलमध्ये बघायची असेल, अगदी प्रमाणासह, टिप्स आणि ट्रिक्ससह बघायची असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की याच व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली लिंबूची निमकी असं दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही आपोआप व्हिडिओवर पोहोचाल आणि संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहू शकाल. अगदी औषधीयुक्त असं हे जे अख्ख्या लिंबूचा निमकी आहे ती तयार होते आणि चवीला खूप आरोग्यासाठी उत्तम आणि चवीसाठी उत्तम अशी ही लिंबूची निमकी आपली तयार. तर याची संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि खूप टेस्टी अशी ही निमकी बनून तयार तुमची होणार आहे. आपण बरणीत भरून घेतो आहे आणि त्यानंतर आपल्याला उन्हात याला ठेवायचं आहे. जर का ऊन नसेल तर मग काय करायचं, तर घरातच ठेवायची आहे, काही हरकत नाही.